भूमिका गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। मुंबईमध्ये आज प्रमुख ओबीसी नेत्यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक। मराठा आरक्षणाच्या जीआर मध्ये बदल होणार का यावर चर्चा होणार। तर बबनराव तायवाडे यांनाही बैठकीला बोलावल्यानं ओबीसी नेत्यांमध्ये नाराजीचा सूर। वडेट्टीवार उपस्थित राहणार, भुजबळ हाके उपस्थित राहणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष। ओबीसींसंदर्भातल्या बैठकीला बबनराव तायवाडे जाणार नाहीत। आजच्या बैठकीला ओबीसी महासंघात जाणार नाही। आमची भूमिका वेगळी असून बैठकीला जाणार नाही, बबनराव तायवाडे यांचा निर्णय। जीआर रद्द केला तर आम्ही मोर्चात मुख्यमंत्र्यांचं स्वागत करू। जरांगेंनी सत्यानाश केला, आम्हाला उद्ध्वस्त केलं, वडेट्टीवारांची टीका। तर आम्हाला मातीत घालायचं तर ठरवलंय तर घालाच मातीत, वडेट्टीवार आक्रमक। पुण्यात आज ठाकरेंच्या शिवसेनेचा मेळावा। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आज पुण्यामध्ये असणार। पुण्यातील अण्णाभाऊ साठे सभागृहात उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार। वसंत मोरेंकडून तयारीचा आढावा। बाळासाहेबांचं पार्थिव 2 दिवस का ठेवलं? निधनानंतर बाळासाहेबांच्या हाताचे ठसे का घेतले? रामदास कदमांचे उद्धव ठाकरेंवर स्फोटक आरोप। उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या बॉडीचा 2 दिवस छळ केला। खोटं वाटत असेल तर उद्धव ठाकरे आणि माझी नार्को टेस्ट करा, रामदास कदमांचं खुलं आव्हान। बाळासाहेबांच्या बॉडीला उद्धव का त्रास देतोय? शरद पवारांनी मिलिंद नार्वेकरांना विचारलं होतं। पवार मातोश्री निवासस्थानी आले असता त्यांना बाळासाहेबांना भेटू दिलं नाही, रामदास कदमांचा खळबळजनक दावा। रामदास कदमांच्या तोंडात कोणीतरी भीतीपोटी शेण कोंबलं असेल अशी वक्तव्य करणं ही बाळासाहेबांची बेईमानी आहे, संजय राऊतांचा हल्लाबोल। जेव्हा तोंड उघडेन तेव्हा मातोश्रीला हादरा बसेल, उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप केल्यानंतर रामदास कदमांचा इशारा। अनिल परब आज पत्रकार परिषद घेणार। दसरा मेळाव्यामध्ये रामदास कदम यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देणार। उद्धव ठाकरेंनी राणेंना बाळासाहेबांची भेट घेऊ दिली नव्हती, नितेश राणेंचा आरोप। तर रामदास कदमांचा बाण योग्य ठिकाणी लागलाय। स्वित्झर्लंडवरून कोण कागदपत्र घेऊन येणार होते? ठाकरेंनी सांगावं, राणेंचा सवाल। मेळाव्यातून भुंकल्याशिवाय रामदास कदमांसारख्या श्वानांना कोणी किंमत देत नाही। रामदास कदमांच्या ठाकरेंवरील आरोपानंतर भास्कर जाधवांची टीका। या ताटातलं त्या ताटात देऊ नका। मराठा ओबीसी आरक्षणासंदर्भात धनंजय मुंडेंसह पंकजा मुंडेंचं वक्तव्य। तर तुमच्या राजकीय करिअरचा देव्हारा करू, माझ्या नादी लागू नका, जरांगेंचा मुंडे भाऊ बहिणीला इशारा। रक्ताना हात माखलेल्यांनी माझ्या नादी लागू नये, शहाणपणा करायचं नाही, मागचं पुढचं काढेन, जरांगेंचा सूचक इशारा। मीडिया ट्रायल वेळेस माझी बहीण धीर देत होती, धनंजय मुंडेंचं वक्तव्य। तर 2009 पासून 2022 पर्यंत भाऊ बहीण एकमेकांसाठी कट रचत होते, त्रास देणाऱ्या बहिणीचा आता आधार वाटतोय, करुणा मुंडेंची टीका। 23 मार्च 1994ला आमच्या ताटातलं आरक्षण तुमच्या ताटात ठेवलं, ते 16% आरक्षण परत मागतोय, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावरून मराठा समन्वयक ॲडव्होकेट योगेश केदार यांची टीका। ओबीसी हे वंचितला स्वीकारायला तयार नाहीयेत, भाजप आणि आरएसएसने ओबीसींचा घात केलाय, प्रकाश आंबेडकरांचा आरोप। नालायकांच्या हातात नवी मुंबई पालिका गेल्यास शहराचं वाटोळ होईल, 14 गावं नवी मुंबई हद्दीत नकोयत, कुणाच्या तरी लहरीपणाचा बोजा नवी मुंबईवर का टाकू? गणेश नाईकांचा श्रीकांत शिंदेंवर नाव न घेता निशाणा। मुख्यमंत्र्यांना ही भाषा पटते का? गणेश नाईकांना काही अडचण असेल तर त्यांनी एकनाथ शिंदेंची वेळ घ्यावी, मात्र उठसूट टीका खपून घेणार नाही, सामंतांचा इशारा। लहरीपणा काय आहे? पाणी वगैरे सुविधा द्यायची नाही का? मंदा म्हात्रेंचा सवाल। तर कुठल्या नालायकाने एफएसआय वाढवण्यासाठी मदत केली? शिंदेंच्या शिवसेनेचे उपनेते विजय चौगुले यांचा नाईकांच्या ठिकाणांतर पलटवार। पुण्यात गौतमी पाटीलवर कारवाईच्या मागणीसाठी ठाकरेंच्या सेनेचा सिंहगड पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन। जखमी रिक्षा चालकाच्या कुटुंबियांसह ठाकरेंची सेना आक्रमक। गौतमी पाटील अटक करा, जखमी रिक्षा चालकाच्या कुटुंबियांची मागणी। तर आम्हाला अपघाताचे सगळे सीसीटीव्ही द्या, गाडी पोलीस स्टेशनला टोईंग करून कोणी आणली असा सवाल उपस्थित करत वडिलांच्या उपचाराचा खर्च आरोपीनं करण्याची ही मागणी। गौतमी पाटीलला उचलायचं की नाही? चंद्रकांत पाटलांचा डीसीपीला फोन, डीसीपीला सूचना देतानाचा चंद्रकांत पाटलांचा व्हिडिओ व्हायरल। कार रिक्षा अपघात प्रकरणी रिक्षा चालकाच्या मुलीनं चंद्रकांत पाटलांची भेट घेतली। अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करू, तपासात त्रुटी ठेवणार नाही, ठाकरेंच्या सेनेनं आंदोलन केल्यानंतर सिंहगड पोलिसांचं कुटुंबियांना आश्वासन। गौतमी पाटीलच्या कारनं अपघात झाल्याच्या प्रकरणासंदर्भात पोलीस एक विशेष अधिकारी नेमणार। अपघात झाल्यावर क्रेन कुणी बोलावली, कुणी फोन केला याचा तपास होणार। सर्व तपास रिक्षा चालकाच्या मुलीला दाखवला जाणार।
अपघात प्रकरणी पुणे पोलिसांची गौतमी पाटीलला नोटीस. 30 सप्टेंबर रोजी गौतमी पाटीलच्या मालकीच्या गाडीच्या अपघातात रिक्षा चालक जखमी रिक्षा चालकाच्या कुटुंबियांकडून गौतमी पाटलांवर कारवाईची मागणी. नवी मुंबई विमानतळासंदर्भात दिबा पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब. केंद्र सरकारची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी. लवकरच घोषणा केली जाणार. शेकापचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी राज ठाकरेंची शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन भेट घेतली. विमानतळावरती कामगारांची भरती करताना स्थानिकांना प्राधान्य द्यावं या मुद्द्यांवर चर्चा. पुढील काही दिवसात मनसे, शेकाप आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा संयुक्तरित्या नवी मुंबई विमानतळावरती मोर्चा निघणार. नोकऱ्यांमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना डावललं जात असल्याचा आरोप. सांगलीमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का. राष्ट्रवादीचे पदवीधर आमदार अरुण लाड यांचे पुत्र शरद लाड यांचा भाजपात पक्षप्रवेश निश्चित. शरद लाड 7 ऑक्टोबरला भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती. अमरावतीतील उड्डाणपुलावर लागले आय लव्ह मोहम्मदचे स्टिकर्स. सार्वजनिक ठिकाणी आय लव्ह मोहम्मदचे स्टिकर लावल्यामुळे खासदार अनिल बोंडे आक्रमक. आय लव्ह मोहम्मदचे स्टिकर लावून दंगे करण्याचं कटकारस्थान. अनिल बोंडेंचा खळबळजनक आरोप. कोल्हापूर शहरातल्या विविध समस्यांसंदर्भात पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांची बैठक. महापालिकेच्या भूखंडावर प्रायव्हेट बिल्डरनं बिल्डिंग बांधल्यावरून राजेश क्षीरसागर अधिकाऱ्यांवर भडकले. हे प्रशासन गुंड चालवणार की अधिकारी? क्षीरसागरांचा अधिकाऱ्यांना जाब. कोल्हापूर शहरातील पाणीपुरवठा आणि आरोग्याचा प्रश्न गंभीर असून 8 दिवस पाणीपुरवठा न होणं ही चांगली गोष्ट नाहीये. राजेश क्षीरसागर बैठकीत आक्रमक. तर पाणीपुरवठ्यातील दोषी आणि सर्वसामान्यांना वेठीस धरणाऱ्यांवर कारवाई केली जाणार. पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांचं आश्वासन. लाडक्या बहिणींना केवायसी करताना येत असलेल्या अडचणी लवकरच दूर करू. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरेंचं आश्वासन. पंतप्रधान मोदी पुढच्या आठवड्यामध्ये 2 दिवस मुंबई दौऱ्यावर. 8 ऑक्टोबरला नवी मुंबई विमानतळ आणि मेट्रो 3 तसेच इतर विविध विकास कामांचा मोदींच्या हस्ते शुभारंभ होणार. तर 9 ऑक्टोबरला ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांच्यासह बीकेसीतील ग्लोबल फिनटेक फेस्टिवल 2025ला उपस्थिती लावणार. राज्यात मतदार यादीतून मृत व्यक्तींची नावं हटवणार. जन्म मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडला जाणार. मतदार यादी आणखी अचूक करण्यासाठी मोठा निर्णय. राज्यातील 247 नगर परिषद 147 नगरपंचायतींसाठी सोमवारी आरक्षण सोडत निघणार. सोमवारी मंत्रालयामध्ये आरक्षणाची सोडत काढली जाणार. मंत्रालयातील 6व्या मजल्यावरील सभागृह परिषदेत आरक्षणाची सोडत काढली जाणार. कल्याण डोंबिवली पालिका निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना जाहीर. हरकतींच्या सुनावणीनंतर आयोगाचा प्रभाग रचनेला ग्रीन सिग्नल. लवकरच आरक्षणाची सोडतही जाहीर करणार. पालिका उपायुक्तांची माहिती. डोंबिवली रेरा घोटाळ्यातील 65 इमारतींच्या बिल्डर्सना ईडीच्या नोटिसा. ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांची माहिती. तर 65 इमारतींमधील प्रत्येक इमारतीत 2 लोकांची कमिटी रजिस्ट्रेशन आणि कन्व्हेज डील करण्यासाठी डोंबिवलीमध्ये बैठक झाल्याची ही माहिती समोर. उद्योगपती अनिल अंबानी यांना मुंबई हायकोर्टाचा झटका. स्टेट बँक ऑफ इंडियाचा आदेश रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार. अंबानींचं कर्ज खातं फसवणूक म्हणून वर्गीकृत करणारा स्टेट बँकेचा आदेश. 8 डिसेंबरपासून नागपुरात विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होणार. यंदाचं अधिवेशन 10 दिवस चालणार. हिवाळी अधिवेशनाचा कार्यक्रम संसदीय कार्य विभागानं जाहीर केला. कागदी बॉन्ड पेपर राज्यात बंद. यापुढे ई बॉन्डवर ऑनलाईन पद्धतीने व्यवहाराची नोंद केली जाणार. कस्टम अधिकारी आणि ग्राहकांच्या ई स्वाक्षरीमुळे व्यवहार अधिक सुरक्षित आणि पारदर्शक होणार. होर्डिंग्ज विरोधात कारवाई टाळणाऱ्या अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी होणार. राजकीय पक्षांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश. बेकायदा होर्डिंग्जच्या प्रश्नावरून हायकोर्टाने पालिका प्रशासनाला फैलावर धरलं. पुढील 3 दिवस राज्यात काही भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता. विदर्भ, मराठवाडा या भागात पाऊस पडण्याचा हवामान खात्याचा अंदाज. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना शक्ती चक्रीवादळाचा इशारा. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना 7 ऑक्टोबर दरम्यान उच्च ते मध्य चक्रीवादळाचा इशारा. मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या फळभाजी पिकांचं मोठं नुकसान. घाऊक बाजारात आवक घटली त्यामुळे भाज्यांच्या किमतीमध्ये तब्बल दुप्पट वाढ झाली. मध्य रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक. माटुंगा ते मुलुंड दरम्यान ब्लॉक घेतला जाणार. फलाटाभावी, विद्याविहार, कांजूर मार्ग, नाहूर रेल्वे स्थानकांमधील थांबाही रद्द. लोकल प्रवाशांचे आज रात्रीपासून मेगा हाल. रेल्वेच्या 3ही मार्गांवर ब्लॉक. तर पश्चिम रेल्वेवर माहीम ते सांताक्रूज दरम्यान मेगा ब्लॉक असणार. 3.5 तासांचा जम्बो ब्लॉक असणार. प्रवाशांची गैरसोय होणार. मुंबईत उद्यापासून 3 दिवस पाणी कपात. शहर आणि पूर्व उपनगरातील काही विभागांमध्ये पाणी कपात होणार. नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं पालिकेचं आवाहन.
ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी वाहतूक पोलिसांचा ॲक्शन प्लॅन. जिल्ह्यातील वाहतूक कोंडीच्या 16 हॉटस्पॉटवर सकाळी 6 ते 11 आणि संध्याकाळी 5 ते 10 या वेळेत अवजड वाहनांना नो एंट्री. पुणे महापालिका निवडणुकांसाठीच्या अंतिम प्रभाग रचनेला मान्यता. सोमवारपर्यंत अंतिम प्रभाग रचनेचे राजपत्र जाहीर होणार. 10 ऑक्टोबरपर्यंत आरक्षण निश्चित होणार. 11वी साठी शेवटची फेरी 6 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार. पूरग्रस्त विद्यार्थ्यांना 11वी प्रवेशासाठी मोठा दिलासा. विद्यार्थ्यांना गुणांनुसार कनिष्ठ महाविद्यालयांचे वाटप. अतिवृष्टीमुळे टीईटीची परीक्षा 23 नोव्हेंबरला होणार. फॉर्म भरण्यासाठी 4 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. निर्णयामुळे मराठवाडा, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त उमेदवारांना मोठा दिलासा. अमरावतीत उद्यापासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या 57व्या पुण्यतिथी महोत्सवाला प्रारंभ होणार. उद्यापासून 12 ऑक्टोबरपर्यंत पुण्यतिथी महोत्सव, विविध धार्मिक सामाजिक कार्यक्रमांचंही आयोजन. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. दरम्यान महावितरणच्या अधिकाऱ्यांना योग्य माहिती देऊन सहकार्य करावं. मंत्री प्रकाश आंबेडकर यांचं आवाहन. कोल्हापूर जिल्ह्यातील 10,000 शेतकरी योजनेसाठी पात्र. कराडमध्ये दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीमध्ये पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये वादानंतर आमदार अतुल भोसलेंनी विसर्जन मिरवणुकीला दिली भेट. पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधून मिरवणूक सुरू झाल्याची माहिती. बिहारमध्ये मुसळधार पाऊस. हवामान विभागाकडून अलर्ट जारी. नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. राहुल गांधींकडून अमेरिकेमध्ये भारतीय कंपन्यांचा गौरव. चाकी निर्मितीच्या क्षेत्रातील बजाज, हिरो आणि टीव्हीएस सारख्या कंपन्यांचा गौरव. केंद्रातील विविध योजनांचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज उद्घाटन. 62,000 कोटींची या उपक्रमांतर्गत तरतूद. उपक्रमात प्रामुख्यानं युवक शिक्षण, कौशल्य आणि उद्योजकता विकासावरती देखील भर. पुण्यातील उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये भर दिवसा गोळीबार. दसऱ्यानिमित्त सोनं वाटपाच्या कार्यक्रमात धक्कादायक प्रकार. 2 पिस्तुलांचं पूजन आणि हवेत गोळीबाराचा व्हिडिओ समोर. गुंड निलेश घाळवळच्या पासपोर्ट प्रकरणात चौकशी. माहिती घेण्यासाठी पुणे पोलिसांची 3 पथकं. अहिल्यानगरमध्ये पथकाकडून पासपोर्टवर असलेल्या पत्त्यावर जाऊन पाहणी. घाळवळच्या साथीदारांसह पत्नीच्या आणि मुलाच्या पासपोर्ट संदर्भात देखील चौकशी केली जाणार. गुंड निलेश घाळवळ आणि दिनेश मांगले या व्यक्तीची व्हिडिओ क्लिप व्हायरल. निलेश घाळवळ व्यक्तीला शिवीगाळ करतानाची व्हिडिओ क्लिप व्हायरल. TV9 मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. सिंधुदुर्ग शिरोडा वेळागर या समुद्रात 8 पर्यटक बुडाले. 8 पैकी 3 जणांचे मृतदेह हाती लागले. 1 महिला बचावली तर अजूनही 4 जण बेपत्ता असल्याची माहिती. प्रांताधिकारी हेमंत निकम यांची माहिती. सर्व पर्यटक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असल्याचीही माहिती. नागपूरमध्ये चतुर्थ श्रेणीत समावेशाच्या मागणीसाठी महसूल सेवकांचा आजपासून आमरण उपोषणाचा इशारा. 22 दिवसांपासून महसूल सेवकांचं नागपुरात सुरू आहे राज्यव्यापी आंदोलन. प्रशासन मागण्या मान्य करत नसल्यानं आमरण उपोषणाचा इशारा. शेतकऱ्यांचे पंचनामे अधिकाऱ्यांमार्फत केले जात आहेत. पंचनाम्यांमध्ये आमदार आणि खासदार हस्तक्षेप करू शकत नाहीत. मंत्री माणिकराव कोकाटेंचं खासदार सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर. आमदार प्रकाश सुर्वेंकडून करमाळ्यातील पूरग्रस्तांना मदत. करुणा सेवा ट्रस्ट आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाकडून संयुक्त मदत. 26 प्रकारच्या जीवनावश्यक वस्तूंनी भरलेला मदतीचा ट्रक सोलापूरला पाठवला. अहिल्यानगरमध्ये नुकसानीचे पंचनामे करणाऱ्या तलाठ्याला सर्पदंश. जामखेडच्या धनेगावमध्ये पिकांचे पंचनामे करताना प्रकार. भोवळ आल्यानंतर शेतकऱ्यांनी तलाठ्याला नदीच्या बांधावरून कसरत करत दवाखान्यात नेल्याची माहिती. जेजुरीच्या श्री मार्तंड देवस्थानकडून पूरग्रस्तांसाठी 1,11,00,000ची मदत. देवस्थानचे प्रमुख विश्वस्त मंगेश घोणे यांची घोषणा. यापैकी 51 लाख रुपये हे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिले जाणार तर 60 लाखांच्या शेतकऱ्यांना वस्तू दिल्या जाणार. साताऱ्यातील पाटण मरळीमध्ये बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या 52व्या गळीत हंगामाचा शुभारंभ. रविराज देसाई आणि यशराज देसाई यांच्या उपस्थितीमध्ये बॉलर प्रदीपन. परभणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विराट मोर्चा. शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 मदत देण्याची मागणी. आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी. छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील पळशी खुर्द गावात ग्रामस्थांचा रस्त्यासाठी मोर्चा. तर 20 वर्षांपासून गावातील रस्त्यांसाठी अर्ज करूनही जिल्हा प्रशासनानं दखल घेतली नसल्यानं ग्रामस्थ आक्रमक. शाळेला जाण्यासाठी विद्यार्थ्यांना रस्ताच नसल्यामुळे विद्यार्थी 8 दिवसांपासून शाळेला गेलेच नाहीत. धुळ्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान. खासदार शोभा बच्चाव यांच्याकडून विविध गावात शेतीची पाहणी. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाल्यानं तात्काळ मदतीची मागणी.
धुळे तालुक्यातील गरताड शिवारामध्ये शेतातील पिकांचे पाळीव डुकरांकडून नुकसान 5 ते 6 वर्षांपासून नुकसान होत असल्यानं पिकं उद्ध्वस्त, शेतकऱ्यांची प्रशासनाकडे डुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी। धुळ्याच्या शिरपूर भागात परतीच्या पावसानं मक्यासोबत कपाशीचं मोठ्या प्रमाणात नुकसान, शेतातील मक्याला कोंब फुटल्यानं शेतकरी अडचणीत, पावसामुळे मका सडण्याच्या स्थितीमध्ये। मीरा भाईंदरमध्ये एसएन कॉलेजच्या कर्मचाऱ्यांकडून पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात, मुख्यमंत्री पूरग्रस्त सहाय्यता निधीत 6,03,000 रुपये जमा। नवी मुंबईतील 4 नवरात्रोत्सव मंडळांवर गुन्हे दाखल, ध्वनी प्रदूषण आणि इतर नियमांच्या अटी शर्थींचं पालन न केल्यानं नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्याची माहिती। अंबरनाथच्या मोरिवली एमआयडीसीतून भयंकर गॅस उत्सर्जन, गॅसला ऍसिड सारखे दर्प असल्याचा दावा, गॅसमुळे बी केबिन रोड परिसरातल्या नागरिकांना मोठा त्रास, तर एमपीबीसीकडून कोणतीही कारवाई होत नसल्यानं नागरिक आक्रमक। नवी मुंबईमध्ये खारघर विभागांतर्गत खारघर, कामोठे, कळंबोली आणि तळोजा या 4 पोलीस स्टेशनची हद्द निश्चित, सहाय्यक पोलीस आयुक्त विक्रम कदम यांची खारघर विभागाच्या त्यांनी या संपूर्ण विभागाचा कार्यभार स्वीकारला। हिंगणघाट तालुक्यातील दारोडा गावात वेणा नदीच्या पाण्यात बुडून 2 जणांचा मृत्यू, देवीच्या विसर्जनासाठी गेली असताना घडली आहे घटना। मुंबई स्वामी विवेकानंद कॉलेजजवळील कारमध्ये मृतदेह सापडला, सोनाभट्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना। पोलिसांकडून कर्जतच्या मांडवणेत हॉटेलमध्ये हाऊसकीपिंग कर्मचाऱ्याचा मृत्यू नेमका कसा झाला याचं कारण अस्पष्ट। मध्य प्रदेशच्या छिंदवाडा जिल्ह्यामध्ये खोकल्याच्या औषधामुळे 6 लहान मुलांचा मृत्यू, मुलांच्या मृत्यूमुळे खोकल्याच्या 2 प्रकारच्या औषधांवर प्रशासनाकडून तात्पुरती बंदी। वसईमध्ये उत्तर भारतीय विकास सेनेच्या कार्यकर्त्यांनी एका तरुणाच्या तोंडाला काळं फासलं, हिंदू देवतांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानं काळं फासल्याचा कार्यकर्त्यांचा दावा। जळगाव हिवरखेडा या गावाजवळ संशयास्पद अवस्थेत तरुणाचा मृतदेह आढळला, तरुण रात्रीपासून बेपत्ता होता, सकाळी गावाजवळ त्याचा मृतदेह आढळल्यानं मोठी खळबळ, आरोपींना अटक करण्याची कुटुंबियांची मागणी। अमरावतीत घातक शस्त्र बाळगल्याप्रकरणी 13 जणांना अटक करण्यात आल्यानंतर मोठी माहिती समोर, आरोपींनी आयुर्वेदिक औषध विकत असल्याचं सांगून घर भाड्यानं घेतल्याची माहिती। दरम्यान आरोपींना पकडण्यासाठी हवेत गोळीबार झाल्याचीही चर्चा। भिवंडी न्यायालयाकडून पसार झालेल्या आरोपीनं 6 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करत तिची हत्या केली, आरोपीने याआधी देखील आणखी एका चिमुकलीची अत्याचार करून हत्या केल्याची माहिती। बीडमध्ये पत्नीला पोलीस अधिकाऱ्याच्या गाडीत पाहून पतीने भर रस्त्यात राडा घातला, पतीने गाडीसमोर आडवं जात आरडाओरडा केला, पती ओरडत घटस्फोटाची मागणी करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। ट्रक अपघातानं फुटलं 15 लाखांचं मांगूर, मासे तस्करीचे बिंग, नाशिक पुणे महामार्गावरील दोडी भागात उभा असलेल्या ट्रकला पाठीमागून आलेल्या ट्रकची जोरदार धडक आणि या अपघातानंतर संपूर्ण प्रकार समोर। 71व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या तारखा जाहीर, 10 ते 14 डिसेंबर दरम्यान महाराष्ट्रीय मंडळाच्या क्रीडा संकुलात पार पडणार महोत्सव। कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण, टॅरिफ आणि अमेरिकेमध्ये सरकारी कामकाजामुळे ठप्प झाल्यामुळे कच्च्या तेलात मोठी घसरण, कच्च्या तेलाचे दर सध्या प्रति बॅरल $64 पोहोचले। भारतीय लष्कर प्रमुखांचा पाकिस्तानला इशारा, पाकिस्तानला नकाशावर राहायचं आहे की नाही याचा पाकिस्तानने विचार करावा, पुढच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये भारत संयम ठेवणार नाही असा सज्जड इशारा। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून